नमस्कार, मी स्वराली स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण एकदम मऊसूत लुसलुशीत गुबगुबीत अशी पुरणपोळी बनवत आहोत। या व्हिडिओमध्ये पुरणपोळी लाटताना ती कडेने फुटू नये, तसंच पुरण एकदम परफेक्ट कसं बनवावं यासाठी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत। तेव्हा हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझे अपकमिंग व्हिडिओज तुम्ही मिस करणार नाही। चला तर मग पटकन सुरू करूया रेसिपीला। पुरणपोळीचं पुरण बनवण्यासाठी आपल्याला इथे चण्याची डाळ भिजवून घ्यायची आहे। मी इथे 2 कप चण्याची डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली होती आणि आता त्याचं सगळं पाणी निथळून हे डाळ मी प्रेशर कुकरमध्ये घालून 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेणार आहे। 2 कप चण्याच्या डाळीला आपल्याला 6 ते 6.5 कप पाणी लागतं, म्हणजे आपल्याला कटाची आमटी बनवायची असेल तर कटसुद्धा खूप छान मिळतो। याच्यात आपण चमचाभर तेल घालून घेऊया, म्हणजे कुकरला शिट्टी आली तर डाळ उतू जाणार नाही। आता कुकर कव्हर करून 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत डाळ आपण शिजवून घेऊ। डाळ शिजेपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया। इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ तसंच 1.5 कप मैदा मी घेतलाय। इथे आपण आपल्याला हवं तसं संपूर्ण मैदा किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकतो। चवीपुरतं मीठ आणि पुरणपोळीला छान पिवळसर रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद। एका चमच्याच्या मदतीने आपल्याला हे सगळे जिन्नस एकत्र चांगले मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं पाणी घालून आपण जसं चपातीसाठी कणिक मळून घेतो, सेम पद्धतीने आपल्याला पुरणपोळीसाठी इथे कणिक मळून घ्यायचे। पुरणपोळीची कणिक नेहमी सैल असते, म्हणून आपल्याला कणिक मळताना खूप जास्त घट्ट मळायची नाहीये, थोडीशी सैल मळायची। पीठ बोटाने लगेच दाबलं जाईल एवढं सैल आपल्याला हे कणिक मळून घ्यायचे। आता या पिठामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घालायचे आणि हे पीठ तेलामध्ये चांगलं मळून घ्यायचे। असं केल्याने पिठाची लवचिकता वाढते आणि हे पीठ चांगलं सॉफ्ट आणि स्ट्रेचेबल बनतं। आपण पाहू शकता आपलं पीठ खूप सॉफ्ट आणि मुलायम झालेलं आहे। आपण हलकं जरी प्रेस केलं तरी आपले फिंगरप्रिंट्स या पिठावर येतात। आता या मळलेल्या पिठावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय। चमचाभर तेल मी या पिठावर घालते आणि हे तेल सगळ्या बाजूने मी लावून घेते, जेणेकरून पिठाची वरची बाजू कोरडी पडणार नाही। आणि हे पीठ आपल्याला असंच कव्हर करून मिनिमम अर्धा तास ठेवून द्यायचे, किंवा जोपर्यंत पुरण तयार होईल तोपर्यंत आपल्याला हे असंच ठेवून द्यायचे। प्रेशर कुकरमध्ये उकडलेली डाळ आता आपल्याला एका चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायची आहे। सगळं डाळीतलं पाणी आपल्याला इथे निथळून घ्यायचे। आपण इथे पाहू शकता सगळं डाळीतलं पाणी मी इथे निथळून घेतलेलं आहे। डाळ वेगळी आणि पाणी वेगळं झालेलं आहे। हे वेगळं झालेलं डाळीचं जे पाणी आहे त्याला आपण कट म्हणतो आणि याच्यापासून आपण कटाची आमटी सुद्धा बनवू शकतो। शिजवलेली सगळी डाळ आपल्याला एका कढईमध्ये घ्यायची आहे आणि पावभाजीचा जो मॅशर असतो त्या मॅशरने आपल्याला ही डाळ मॅश करून घ्यायची। या पद्धतीने आपल्याला ही डाळ व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे। या मॅश केलेल्या डाळीमध्ये आता आपल्याला गूळ घालायचा आहे। इथे मी 2 वाट्या बारीक चिरलेला गूळ घालते। गूळ आपल्याला बारीक चिरून किंवा बारीक किसूनच घालायचा आहे, म्हणजे तो पटकन वितळतो। आपण जेवढी डाळ घेतो तेवढाच इक्वल प्रपोर्शनमध्ये आपल्याला गूळ घ्यायचे, म्हणजे 2 वाट्या मी इथे डाळ घेतली होती, म्हणून मी आता 2 वाट्या इथे गूळ वापरते। सगळा गूळ आपल्याला या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून असं मिक्स करत करत सगळा गूळ आपल्याला इथे वितळून घ्यायचे। जसा गूळ वितळला जाईल तसं आपलं पुरणसुद्धा खूप पातळ होईल। हे पुरण आपल्याला असंच फिरवून फिरवून घट्टसर शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यातलं सगळं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे। पुरण शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। पुरण बनायला थोडासा वेळ लागतो, म्हणून घाई न करता आपल्याला हे काम आरामात करून घ्यायचे। आपण पाहू शकता 10 मिनिटांनी आपलं पुरण इथे थोडंसं जाडसर झालेलं आहे। आता अजून 15 ते 20 मिनिट आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचे। अजून एक 20 मिनिटांनी आपण पाहू शकता आपलं पुरण इथे तयार झालेलं आहे। कढईपासून पुरण वेगळं होतंय, क्लीन वेगळं होतंय, अजिबात खाली चिकटत नाही, म्हणजे आपलं पुरण
इथे झालेलं आहे. तसंच पुरण तयार झालं हे ओळखायची दुसरी पद्धत, आपण एक उलथान घ्यायचं, ते असं पुरणामध्ये मध्ये रोवून ठेवायचं. सपोज त्याचं घट्ट उभं राहिलं तर आपलं पुरण तयार झालं म्हणून समजायचं. हे पुरण आपल्याला गरम गरम असतानाच पुरण यंत्रामधून गाळून घ्यायचं आहे, किंवा आपल्याकडे सपोज स्टीलचा स्ट्रेनर असेल, मोठा गाळणा असेल तर आपण त्यामधून सुद्धा गाळून घेऊ शकता. पुरणपोळीची हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, ज्याने पुरण स्मूथ होतं आणि लाटताना अजिबात त्रास होत नाही किंवा पुरणपोळी फुटत नाही. पुरण गाळून झाल्यावर आता आपल्याला यात वेलची पूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं की पुरण आपल्याला कम्प्लिटली थंड करून घ्यायचे आणि त्याचे असे गोळे बनवून घ्यायचे. आपण मगाशी जे पीठ मळून ठेवलं होतं ते पीठ आता आपल्याला घ्यायचे आणि परत एकदा मळून घ्यायचे. हे पीठ आपण जेवढं जास्त मळू तेवढ्याच आपल्या पोळ्या लुसलुशीत आणि सॉफ्ट होईल. आता आपल्याला या पिठाचा एक छोटासा गोळा काढायचा आहे. चपातीला आपण जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा छोटा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा असा आपल्याला वाटीच्या शेपसारखा हातावर असा पसरून घ्यायचा आहे. मध्ये जाडसर ठेवायचा आणि कड्या पातळ करायचं, जसं आपण पराठ्यासाठी करतो अगदी तसं सेम करायचं. फक्त या पिठाची वाटी होत नाही, कारण हे पीठ खूप सॉफ्ट असतं. त्यामुळे हे जस्ट असंच हातावर स्प्रेड करून घ्यायचं, त्याच्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि बाजूच्या कडावर उचलत हा गोळा पिठामध्ये कव्हर करून घ्यायचा. आता पुरणपोळीचा गोळा आपल्याला हातावर थोडासा फ्लॅट करून घ्यायचा आहे, म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरेल. तसंच पोळी लाटताना सुद्धा ती अजिबात कडेने फुटणार नाही. फ्लॅट केलेल्या पुरणपोळीच्या गोळ्याला आता थोडंसं पीठ लावायचं किंवा दोन्ही बाजूने तेलसुद्धा लावू शकता. पुरणपोळी लाटताना हलक्या हाताने लाटावी आणि इथे मी पीठ लावलं आहे आणि पीठ लावून तो परत एकदा थोडासा पोळपाटावर असा पसरून घ्यायचा आणि मग लाटायला सुरुवात करायची. पुरणपोळी लाटताना आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायची असते, कारण पीठ आधीच लवचिक असतं, खूप सॉफ्ट असतं. जर आपण जास्त फोर्स घालून लाटली तर ती तुटू शकते किंवा खाली चिकटू शकते. ही पोळी आपल्याला अलगद उचलून तव्यावर भाजायची आहे. पुरणपोळी भाजताना शक्यतो गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवावी. फ्लेम जास्त कमी ठेवल्याने पुरणपोळी वातड किंवा ती कडक होऊ शकते. मिनिटभरानंतर पुरणपोळीवर हलके बुडबुडे दिसायला लागले की आपल्याला ही पोळी टर्न करून घ्यायची आणि वरून थोडंसं तूप लावून घ्यायचे. पुरणपोळी दोन्ही बाजूने आलटून पलटून तूप लावून घेतल्यावर व्यवस्थित भाजून झाल्यावर ही आपल्याला काढून घ्यायची आणि सेम पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा पुरणपोळ्या करून घेऊ. पारीमध्ये पुरण भरण्याची ही एक दुसरी पद्धत आहे. आपण एक छोटासा पिठाचा गोळा इथे घेतला, त्याला हलकं पीठ लावून घेतलं आणि तो लाटून घेतला. पुरी एवढा आपण हा गोळा आता लाटून घेतलेला आहे. यावर मी आता पुरणाचा गोळा ठेवते. तो थोडासा असा दाबून घ्यायचा आणि आपण जसं मोदक करतो त्या पद्धतीने बाकीच्या सगळ्या कडावर उचलून घेऊन हा गोळा बंद करून घ्यायचा आणि तो पॅक करून जे वरचं एक्सेस पीठ जे उरतं ते काढून घ्यायचं. गोळा फ्लॅट करून घ्यायचा, हाताने थोडासा पसरून घ्यायचा, म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल आणि लाटताना पुरणपोळी फुटणार नाही. आणि मग पोळी लाटायला घ्यायची. जी मेथड आपल्याला सोपी पडते पुरण भरण्यासाठी ती मेथड आपण वापरावी. या पद्धतीने मी आता सगळ्या पुरणपोळ्या करून घेते. तेव्हा अशी ही पुरणपोळी नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.